गुड आफ्टरनून स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण पूर्वरूप हा पॉईंट कवर केला होता. तर आज आपण त्याच्या पुढचा रूप म्हणजे निदान पंचकातलं आपले हेतू बघून झालेले आहेत आणि पूर्वरूप बघून झालेले आहेत. म्हणजे पहिले दोन साधनं हे बघून झालेले आहे. आता तिसरं साधन जे आहे निदान पंचकातलं रूप, ह्याचा आपण आज डिटेल्स बघणार आहोत. सिलेबस पॉईंट आहे रोगनिदान पेपर 1, त्यातला सेक्शन 4 पॉईंट नंबर 5 पार्ट बी मध्ये आहे. हा रोगनिदान पेपर 1 पार्ट बी मध्ये आहे, सेक्शन 4 अँड पॉईंट नंबर 5. पॉईंट असा आहे, रूप, त्याची व्याख्या, त्याचे पर्याय, सामान्य व प्रत्यात्मक लक्षणं, त्याच्याबद्दलची माहिती, त्यानंतर व्याधी आणि लक्षण ह्याच्यामधला डिफरन्स, अशा स्वरूपाचा हा सिलेबस पॉईंट आहे. तो आता आपण डिटेल बघणार आहोत. आता सुरुवात आपण व्याख्येपासून करूया. रूपांची व्याख्या, रूप म्हणजेच लक्षणं त्याला आपण म्हणू शकतो. तर वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या दिलेल्या असतात ग्रंथांमध्ये. ह्या सगळ्या व्याख्यांचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा ती कन्सेप्ट आपल्याला कळते की रूप म्हणजे काय. जसं आता आपण हेतूंमध्ये पण बघितलेलं आहे, वेगवेगळ्या व्याख्याचा अभ्यास केला, त्याच्यानंतर हेतू म्हणजे काय ही कन्सेप्ट आपल्याला कळाली. तसंच पूर्वरूपाचं बघितलं, तसंच आपण आता रूपांबद्दल बघणार आहोत. पहिली व्याख्या आहे, रेफरन्स आहे माधव निदान 1/7. तदेव व्यक्तताम यातम रूपम इति विधीयते. म्हणजे तदेव व्यक्तता म्हणजे त्यांची म्हणजे काय, पूर्वरूपांची, जे आधी आपण पूर्वरूप बघितलेलं आहे, त्यांची व्यक्तता होणे किंवा जेव्हा व्यक्तता होते तेव्हा त्यांना रूप असं आपण समजायचं. जे पूर्वरूपांमुळे काय होतं, भावी व्याधीचं म्हणजे भविष्यातल्या उत्पन्न होणाऱ्या व्याधीचं ज्ञान होतं, बरोबर. आता कालांतराने जेव्हा हे पूर्वरूप जास्त प्रमाणात उत्पन्न होतात, जेव्हा व्याधी व्यक्त होतो त्यावेळेस काय होणार आहे, त्या पूर्वरूपांच्या व्यक्ततेमुळे वर्तमान व्याधीचं ज्ञान होणार आहे. तेव्हा ती जी लक्षणे असतात किंवा तो लक्षण समूह असतो त्याला रूप असं म्हटलेलं आहे. आता इथे कसं आहे बघा, पूर्वरूपांची व्यक्तता म्हणजे पूर्वरूपांची व्यक्तता तर पूर्वरूपावस्थेतच झालेली आहे. मग रूपांना का म्हणजे पूर्वरूपांच्या व्यक्ततेला रूप का म्हणायचं, तर पूर्वरूप ही उत्पन्न पूर्वरूपावस्थेतच होतात, बरोबर. फक्त कसं आहे की पूर्वरूप अवस्थेमध्ये जी लक्षणं उत्पन्न झालेली असतात, शक्यतो मेजॉरिटी तीच लक्षणं व्याधी व्यक्ततेनंतर जास्त प्रमाणात दिसायला लागतात. त्यामुळे पूर्वरूपावस्थेला आपण काय म्हटलेलं, अव्यक्त किंवा अल्पव्यक्त म्हटलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय की तिथे नसतातच असं नाही आहे. कधी कधी लक्षणं पूर्वरूपावस्थेमध्ये येत पण नाहीत, उत्पन्न पण होत नाहीत किंवा व्यक्त होत नाहीत. डायरेक्ट व्याधी जेव्हा व्यक्त होतो किंवा व्याधी आपण व्यक्त होतो म्हणजेच आपण त्यावेळेस काय म्हणतो की व्याधी उत्पत्ती झाली. आता प्रोसेस आधीपासून चालू होती दोषदृष्टींपासून व्याधी उत्पत्तीची, पण ती आता पूर्ण झाली म्हणजे व्याधी व्यक्त होतो. तर ही सिमिलर लक्षणं असल्यामुळे या व्याख्येमध्ये काय म्हटलेलं आहे की ती जी लक्षणं आहेत पूर्वरूपावस्थेमधली, ती जी व्याधी आता उत्पन्न होतो त्यावेळेस जे व्यक्त होतात त्यांना किंवा त्या लक्षण समूहांना रूप असं म्हणायचं. आता ह्या व्याख्येनुसार अशी शंका उपस्थित होऊ शकते की एखादा व्याधीमध्ये एक समजा 7-8 पूर्वरूपे आहेत. आता जेव्हा भविष्यात जाऊन तो व्याधी उत्पन्न होतो त्यावेळेस सगळी जी पूर्वरूपावस्थेतली लक्षणं आहेत
ती व्यक्त होतीलच असं नाही आहे ना. म्हणजे त्यातले त्या 7-8 पूर्वरूपांपैकी 2-3च व्यक्त झाले. तर या व्याख्येनुसार म्हणजे व्यक्त होणार त्यांनाच रूप म्हणायचं का सगळ्या लक्षणांना रूप म्हणायचं, अशी एक शंका निर्माण होऊ शकते. आणि दुसरं म्हणजे जर म्हणजे असं पकडलं की नाही सगळीच्या सगळी लक्षणं जर कायमच ती व्यक्त होतात व्याधी उत्पत्ती झाल्यानंतर, मग असं जर पकडलं तर तो प्रत्येक व्याधी हा कष्टसाध्य होणार मग. कारण आपण पूर्वरूपावस्थेमध्ये बघितलेलं आहे की त्याची जी पूर्वरूप अवस्थेतली जी लक्षणे आहेत ती सगळीच्या सगळी जर व्यक्त होत असतील तर तो व्याधी कष्टसाध्य असतो. म्हणजे त्याचं बल जास्त चांगलं असतं व्याधीचं, त्यामुळं त्याला चिकित्सेनं बरं करणं सोपं नसतं, जास्त चिकित्सा करायला लागते. अशा प्रकारे तो कष्टसाध्य असतो. म्हणजे असं जर आपण ह्या व्याख्येनुसार असं पकडलं की सगळीच्या सगळीच पूर्वरूपे इकडं व्याधी उत्पन्न झाल्यावर व्यक्त होतात आणि त्याला आपण रूप म्हणायचं असं जर पकडलं तर मग प्रत्येक व्याधी हा कष्टसाध्य ठरेल. त्यामुळं ही जी व्याख्या आहे ही थोडीफार कुठेतरी अपूर्ण असल्यासारखं समजून येते. तर शास्त्रकारांनी काय सांगितलेलं आहे की जी पूर्वावस्थेतली लक्षणे आहेत ती ह्या रूपावस्थेमध्ये म्हणजे व्याधी उत्पन्न झाल्यानंतर किंवा व्याधी व्यक्त झाल्यानंतर सगळीच्या सगळी व्यक्तच होतील असा काही नियम नाही आहे. म्हणजे त्यातली काही लक्षणे व्यक्त होतील, काही होणार पण नाहीत, काही लक्षणे पूर्वरूपावस्थेत असतात पण ती रूपावस्थेत लुप्त होतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल कधीकधी अतिसार असा जर म्हणजे व्याधी बघितला तुम्ही तर त्याच्या पूर्वरूपावस्थेमध्ये मलावष्टंभ असतो, म्हणजे अपोजिट लक्षण पूर्वरूपावस्थेत असतं. पण ते रूपावस्थेत ते मलावष्टंभ निघून जातो आणि अतिद्रव मलप्रवृत्ती येते. म्हणजे पूर्वरूप अवस्थेतलं जे लक्षण आहे ते लुप्त झालं इथं. त्यामुळं असं नियम नाही आहे की सगळीच्या सगळी लक्षणे रूपावस्थेत दिसायलाच पाहिजेत किंवा व्यक्तच व्हायला पाहिजेत. तर या व्याख्येनुसार आपण काय म्हणू शकतो की जी लक्षणे जो वर्तमान व्याधी आहे किंवा जो व्याधी उत्पन्न झालेला आहे त्याचं ज्ञान करून देतात आणि पूर्वरूपावस्थेमध्ये ह्या लक्षणांची जी व्यक्तता आहे ती अल्प प्रमाणात होती. अशा लक्षणांना किंवा लक्षण समूहांना आपण रूप असं समजू शकतो. ही झाली पहिली व्याख्या. आता दुसरी व्याख्या बघूया आपण. रेफरन्स आहे माधव निदान 1/7 टीका. व्याधेः स्वरूपम यद व्यक्तम तद रूपम इति. या व्याख्येनुसार व्याधीचं व्यक्त झालेलं स्वरूप म्हणजे रूप. बघा इथं काय म्हटलेलं आहे की व्याधी पहिला जे पूर्वरूपावस्थेत काय होतं, व्याधी उत्पत्ती प्रोसेस चालू होती. आता जेव्हा तो व्याधी उत्पन्न होणार आहे तेव्हा त्या व्याधीचं स्वतःचं जे स्वरूप असणार आहे ते व्यक्त होणार आहे, बरोबर. त्याशिवाय तो व्याधी उत्पन्न झाला असं आपण म्हणू शकत नाही. तर ते जे व्यक्त झालेले त्या व्याधीचं स्वरूप आहे त्यालाच आपण रूप म्हणायचं असं या व्याख्येनुसार सांगितलेलं आहे. आता स्वरूप हे जिथं स्वरूप हा शब्द जो इथं आलेला आहे, स्वरूप म्हणजे काय, तर ह्याचा पण अर्थ आपण दोन वेगवेगळ्या प्रकारे घेऊ शकतो. तर पहिला आहे स्वरूपम स्वरूपम. म्हणजे स्वरूपाचा जो विग्रह आहे तो दोन प्रकारे आपण करू शकतो. तो पहिला विग्रह जो अशा प्रकारे करू शकतो, स्वरूपम स्वरूपम म्हणजे स्वतःचा स्वभाव म्हणजेच रूप. म्हणजे एखादा जो व्याधी आहे तो उत्पन्न झाल्यावर त्याचा जो स्वतःचा स्वभाव आहे त्यालाच आपण रूप म्हणायचं. आता अशी जर व्याख्या आपण केली म्हणजे व्याधीचा स्वतःचा स्वभाव म्हणजेच त्याला रूप म्हणायचं, तर ह्यामुळे काय होतं, स्वात्मनी क्रियाविरोध होतो. तो कसा होतो, तर जर व्याधीचा स्वभाव म्हणजेच रूप असं जर असेल
तर त्यामुळे व्याधीचं ज्ञान होणार आहे, बरोबर. आणि व्याधीचं ज्ञान, संपूर्ण ज्ञान जर त्याच्यामुळे होत असेल तर निदान पंचक म्हणजे वेगवेगळे साधनं त्याच्या ज्ञानासाठी सांगण्याची काय गरज नव्हती. म्हणजे काय की इथे आपण एकीकडे निदान पंचक पण सांगितलेलं आहे की बाबा संपूर्ण ज्ञान घेण्यासाठी एका साधनाचा उपयोग म्हणजे परिपूर्ण ज्ञान होत नाही एका साधनाने, त्यामुळं ही सगळी साधने लागतात. आणि इथे तर काय म्हणतोय, स्वतःचा स्वभाव म्हणजेच रूप म्हणजे काय की सगळं हा स्वभावच आपल्याला सगळा कळून आलेला आहे त्या व्याधीचा. जर असं असेल तर मग बाकीच्या साधनांची काय गरज आहे, म्हणजे इथं विरोधाभास निर्माण झालेला आहे. त्यामुळे त्याला स्वात्मनी क्रियाविरुद्ध म्हटलेलं आहे. तर ह्या अनुषंगाने म्हणजे हे जे विग्रह केलेला आहे स्वरूपम स्वरूपम, तर ह्यानुसार सुद्धा व्याख्या ती कुठेतरी अप्रोप्रिएट वाटत नाही. आता दुसरा विग्रह बघू स्वरूपाचा, स्वीय रूपम स्वरूपम. आता ह्याच्यातला जो स्वीय पकडलेला आहे त्याचे दोन अर्थ होऊ शकतात. स्वीय धर्म पण होऊ शकतो आणि स्वीय कर्म पण होऊ शकतो. आता स्वीय धर्म जर असं आपण पकडलं म्हणजे स्वतःचा धर्म म्हणजेच त्याचं स्वरूप आणि त्यालाच आपण व्यक्त झालेल्या स्वरूपालाच रूप असं म्हणायचं, अशी जर व्याख्या केली या विग्रहावरनं, तर एक एक्झाम्पल आपण घेऊया अर्शाचं. अर्श म्हणजे हिमोरॉइड्स. तर ह्याच्यामध्ये अर्श उत्पत्ती म्हणजे जे कोंब येणे किंवा मांसांकुर उत्पत्ती होणे, बरोबर, त्याला आपण अर्श म्हणतो. तर तो हा स्वीय धर्म झाला, बरोबर आहे. पण अर्शामध्ये फक्त मांसांकुर उत्पत्ती किंवा प्रचिती एवढंच लक्षण असतं का, तर नाही, बाकीची पण लक्षणं असतात. जसं कृष्ण, त्वक, नख, नयन, दशन, वदन, मूत्र, पुरुष, ही पण लक्षणं आहेत. मग ही जी लक्षणे आहेत ही काय त्या अर्श व्याधीचा धर्म आहे का, तर नाही. हा धर्म कुणाचा आहे की अर्शव्याधीमध्ये जर वात दोष प्राबल्य असेल किंवा वातज प्रकाराचा अर्श असेल तर त्याच्यामध्ये वात दोषाचा तो धर्म आहे. म्हणजे कृष्ण वर्णीय, त्वक, नख, नयन, दशन, ही जी लक्षणं त्याच्यामध्ये सांगितलेली आहेत त्या दोषांचा धर्म आहे. म्हणजे इथे जर आपण ह्या वाक्यामध्ये असं पकडलं की स्वीय धर्म म्हणजे स्वरूप आणि स्वरूप म्हणजेच रूप असं पकडलं तर त्याला हे कॉन्ट्राडिक्टरी आहे, म्हणजे अशी व्याख्या परिपूर्ण होऊ शकत नाही. तर दुसरं आपण त्याचा स्वीय ह्या शब्दाचा अर्थ आपण बघूया की स्वीय कर्म अशा अनुषंगाने तो घेतलेला आहे. स्वीय कर्म म्हणजेच स्वरूप आणि स्वरूपाचं व्यक्तता म्हणजेच रूप, बरोबर. तर अशा प्रकारे जर आपण अर्थ गृहीत पकडला तर स्वीय कर्म म्हणजे काय की स्वतःचं कर्म अशा स्वरूपात त्याचा अर्थ येणार आहे. म्हणजे काय, व्याधीचं कार्य, मग त्याच्यामध्ये लक्षणं तर येणारच आहेत, पण उपद्रव किंवा अरिष्ट लक्षणे त्या व्याधीमध्ये जी उत्पन्न होणार आहेत तर त्यांचासुद्धा समावेश त्याच्यामध्ये होऊ शकतो, कारण ती सुद्धा त्या व्याधीची कर्मच आहेत, कार्यच आहेत. त्यामुळं असा जर आपण अर्थ घेतला तर रूप सोडून बाकीच्या पण ज्या गोष्टी आहेत त्या या व्याख्येमध्ये येऊ शकतात. म्हणजे इथं हा झाला अतिव्याप्ती दोषयुक्त ही व्याख्या झाली. अशा प्रकारे ही व्याख्या कुठेतरी अपूर्ण आहे, सर्व बाजूने विचार केला असता ही योग्य वाटत नाही. तर अशा प्रकारे आपण ही दुसरी व्याख्या बघितलेली आहे. आता तिसरी व्याख्या बघायची आहे. रेफरन्स आहे माधव निदान 1/7 टीका. श्लोक असा आहे, उत्पन्न व्याधी बोधकम एव लिंगम स्वरूपम. याचा अर्थ काय होतो की केवळ हा शब्द खूप इम्पॉर्टंट आहे. फक्त उत्पन्न व्याधीचा बोध करून देणारे, उत्पन्न व्याधी बोधकम एव म्हणजे केवळ ज्ञान करून देणारे लक्षण किंवा लक्षण समूहाला रूप असं म्हणायचं.
आता ह्याच्यात कसं आहे की केवळ हा शब्द वापरल्यामुळे एकतर उत्पन्न व्याधीचा म्हणजे काय की वर्तमान व्याधीचा म्हणजे वर्तमान काळात जो व्याधी उत्पन्न झालेला आहे त्याचाच बोध करून देणार आहे. त्यामुळं पूर्वरूप या व्याख्येमध्ये येत नाहीत आणि केवळ वर्तमान व्याधीचाच बोध करून देतात. त्याच्यामुळे संप्राप्ती म्हणा, निदान म्हणा, उपशय म्हणा, तर हे जे साधनं आहेत हे सुद्धा या व्याख्येमध्ये समाविष्ट होत नाहीत. कारण त्याच्यामुळे भविष्यातल्या व्याधीचं पण ज्ञान होऊ शकतं आणि वर्तमान व्याधींचं पण ज्ञान होऊ शकतं. त्यामुळे इथं स्पेसिफिकली काय म्हटलेलं आहे की जो उत्पन्न व्याधी आहे केवळ त्याचाच बोध करून देणारं किंवा त्याचं ज्ञान करून देणारी जी लक्षणं आहेत किंवा लक्षण समूह आहे त्याला रूप असं म्हणायचं. पुढची व्याख्या आपण बघूया. रेफरन्स सेमच आहे, माधव निदान 1/7 टीका. श्लोक असा आहे, तथाविध दोष दुष्य समूर्छना विशेषो ज्वरादी रूपो व्याधी तत्कार्यात च अरुची आदया. म्हणजे इथं काय सांगितलेलं आहे की तथाविध दोष दुष्य समूर्छना विशेष म्हणजे जे प्रकोपित दोष आहे आणि दुष्य म्हणजे धातू आणि मल जे आहेत जे दूषित होणार आहेत त्यांना म्हणून त्यांना दुष्य म्हटलेलं आहे. तर ह्यांचा जो संयोग आहे म्हणजे लास्ट लेक्चरला पण मी सांगितलेलं आहे त्या संयोगाला काय म्हणतो आपण दोष दुष्य समूर्छना. आणि ह्या दोष दुष्य समूर्छनेतून पुढे काय होणार आहे व्याधी उत्पत्ती होणार आहे. तर इथं काय सांगितलेलं आहे की दोष दुष्य समूर्छना जनित म्हणजे दोष दुष्य समूर्छना ह्याच्यामुळे जे व्याधी उत्पन्न होतो त्या व्याधीचं जे कार्य आहे इथं एक्झाम्पल दिलेलं आहे. व्याधी उत्पन्न म्हणजे कुठला होतो तर दोष दुष्य समूर्छनेमुळे ज्वरादी व्याधी जे उत्पन्न होतात त्यांचं जे कार्य आहे म्हणजे जे अरुची आदी जी लक्षणं त्या ज्वरव्याधीमुळे उत्पन्न होतात त्याच्या कार्यामुळे उत्पन्न कार्यस्वरूपात उत्पन्न होतात त्यांना रूप असं म्हणायचं असं या व्याख्येनुसार आहे. तर इथे काय आहे की फक्त जे लक्षण समूह आहेत ज्यांच्यामुळं वर्तमान व्याधीचं ज्ञान होतं त्यांनाच फक्त रूप म्हणायचं तर असं नाही. इथं फोकस काय आहे की दोष दुष्य समूर्छना मस्ट आहे या व्याख्येनुसार. म्हणजे दोष दुष्य समूर्छना झाल्यानंतर जे उत्पन्न होणार आहेत आणि जे व्याधीचं वर्तमान व्याधीचं ज्ञान करून देणार आहेत त्यांनाच रूप असं म्हणायचं. तर अशा प्रकारे ह्या आपण व्याख्या सगळ्या बघितलेल्या आहेत. तर ह्या सगळ्यांचा जेव्हा आपण अभ्यास करू सर्व व्याख्यांचा तर रूप म्हणजे काय हे तुम्हाला लक्षात येईल. तर सगळ्यांचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा लक्षात येतं की रूप म्हणजे काय आहे की दोष दुष्य समूर्छना जनित म्हणजे दोष दुष्य समूर्छनेमुळे उत्पन्न झालेला केवळ उत्पन्न व्याधीचं किंवा वर्तमान व्याधीचं ज्ञान करून देणारे तसेच जे पूर्वावस्थेत अव्यक्त किंवा अल्पव्यक्त होते अशा प्रकारची लक्षणे किंवा लक्षणसमूह म्हणजेच त्या व्याधीचे रूप असं आपण समजू शकतो. अशा प्रकारे आपण व्याख्या आणि त्याची कन्सेप्ट बघितलेली आहे. आता पुढचा पॉईंट बघूया आपण त्याचे पर्यायी शब्द. रेफरन्स आहे माधव निदान 1/7 श्लोक असा आहे, संस्थानम व्यंजनम लिंगम लक्षणम चिन्हम आकृती. तो 1 by 1 आपण बघूया. संस्थान हा जो पर्याय शब्द आहे तो त्याचं टीकेमध्ये फर्दर डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. संस्थानम आकृती ज्ञेया सुष्मा विषमा चया. जे इथे काय म्हटलेलं आहे की संस्थान म्हणजे काय की एका प्रकारचा आकृती विशेष आहे आणि त्याचं उदाहरण काय दिलेलं आहे सुषम आणि विषम म्हणजे काय सम आकृती आणि विषम आकृती. म्हणजे संस्थान या पर्यायाने काय कशाचं ज्ञान होतं की आकृती विशेषाचं ज्ञान होतं, आकृती विशेषाचा बोध होतो. दुसरा पर्याय आहे व्यंजन.
याचं डिस्क्रिप्शन टीकेमध्ये दिलेलं आहे. तथा तैलसर्पिभ्याम व्यंजनानी उपकल्पयेत. म्हणजे जेव्हा इथे काय सांगितलेलं आहे की व्यंजन म्हणजे काय, जसं स्नेहाचे तेल आणि सर्पी असे भेद सांगितलेले आहेत त्याप्रमाणेच व्यंजनाचा उपयोग होतो. म्हणजे व्यंजन म्हणजे काय, कुठल्या अर्थाने येणार, त्याने काय बोध, कशाचा बोध होतो की भेद किंवा विकल्प ह्यांचा बोध होतो. आणि ते समजावून सांगण्यासाठी उदाहरण कुठलं दिलेलं आहे, तैलसर्पिभ्याम. म्हणजे जसं स्नेहाचे तेल आणि सर्पी असे भेद असतात त्याप्रकारे व्यंजन हा शब्द त्या अर्थाने आपण त्याचा उपयोग करू शकतो, वापर करू शकतो. पुढचं जे आहे लिंगम, टीकेमध्ये दिलेलं आहे. यथा बली लिंगम समर्पयेत इत्यत्र शेफम उच्यते. म्हणजे लिंग म्हणजे हा जो पर्याय वापरलेला आहे त्यांनी काय, कशाचा बोध होतो, चिन्ह किंवा आकृती विशेष ह्याचा बोध होतो. आणि त्या टीकेमध्ये ह्याचं उदाहरण देण्यासाठी काय सांगितलेलं आहे की लिंग म्हणजे शंकराचं किंवा महादेवाचं लिंग म्हणजेच शिवलिंग किंवा पिंड. म्हणजे ह्यानी काय झालेलं आहे, कशाचा बोध झालेला आहे, एक स्पेसिफिक चिन्हाचा किंवा एका आकृती विशेषाचं ज्ञान झालेलं आहे. तर ह्या स्वरूपात त्याचा उपयोग होतो. लक्षण हा जो पर्यायी शब्द आहे हा तथा लक्षणवत च उदाहरणवच्च. म्हणजे काय की लक्षण हा उदाहरण या पर्यायाने आलेला आहे. म्हणजे काय की उदाहरण म्हणजे काय, आपण उदाहरण कशाचं देतो की एखादी गोष्ट समजण्यासाठी त्याचं एक एक्झाम्पल देतो किंवा त्याचं विशेष वर्णन आपण समजण्यासाठी करतो. अशा स्वरूपात उदाहरण हा शब्द आलेला आहे, बरोबर. तर त्याचं जे बोध होतो तो ह्या लक्षण शब्दाने बोध होतो. म्हणजे उदाहरण विशेष वर्णनाचा बोध होतो लक्षणाने. चिन्ह म्हणजे खून किंवा डाग, ह्यानी काय की विशिष्ट स्वरूपाचा बोध होतो. त्यानंतर आकृती हा पर्याय आहे, तर आकृती ह्या पर्यायाने आकृती विशेषाचा बोध होतो. तर अशा प्रकारे हे सगळे आहेत रूपाचे पर्याय. रूप याचे पर्यायी शब्द आहेत. त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे सामान्य व प्रत्यात्म लक्षण. म्हणजेच रूप, आपण रूपांना लक्षण पण म्हणतो, बरोबर. तर त्याचं जे दोन टाईप्स दिलेले आहे, सामान्य व प्रत्यात्म लक्षण. तर सामान्य लक्षणं म्हणजे काय, जे उत्पन्न व्याधीमध्ये, म्हणजे जो वर्तमान व्याधी आहे, जो व्यक्त झालेला आहे, उत्पन्न झालेला आहे आता ऑलरेडी, ज्या व्याधीचा जन्म झालेला आहे, त्या व्याधीमध्ये जी लक्षणे सामान्यतः व्यक्त होतात त्यांना सामान्य लक्षणं म्हणायचं. ही लक्षणं व्यभिचारी असू शकतात, बरोबर. म्हणजे व्यभिचारी म्हणजे काय, विश्वासघातकी असू शकतात. म्हणजे विश्वासघातकी ही कुठल्या सेन्समध्ये, तर कधी ती लक्षणं त्या व्याधीमध्ये दिसून येतील, कधी दिसून पण येणार नाही. लक्षात आलं. म्हणजे अमुक आता ज्वर हा व्याधी आहे, त्याच्यामध्ये शिरशूल कधी असेल कधी नाही आहे, उदरशूल कधी असेल कधी नाही आहे, पण ती लक्षणं आहेत ज्वरामध्ये आलेली. म्हणून अशा लक्षणांना आपण काय म्हणणार आहे, सामान्य लक्षणं म्हणणार आहे त्यांना. म्हणजे ती दरवेळेस उत्पन्न होतातच असं नाही आहे. आणि पुढचं जे आहे ते प्रत्यात्म लक्षण. त्याचा रेफरन्स आहे चरक चिकित्सा 3रा अध्याय 31वा श्लोक. त्याच्या टीकेमध्ये आलेला आहे. श्लोक असा आहे, ज्वर प्रत्यात्मिकम लिंगम इत्यादीनाम आत्मलक्षणम आह आत्मलिंगम इति अव्यभिचारी लक्षणम. म्हणजे प्रत्यात्म लक्षण म्हणजे काय की त्याला इथे चरकांनी काय म्हटलेलं आहे, आत्मलक्षण. म्हणजे हे काय आहे की जे ज्वराची लक्षणं सांगितलेले आहेत चरक चिकित्सा स्थान 3 मध्ये,
तिसऱ्या अध्यायामध्ये चरकांनी. तर त्याच्यामध्ये ज्वर हा व्याधी एक्सप्लेन करताना त्यांनी प्रत्यात्मिक लक्षणं म्हणजे काय हे त्या टीकेमध्ये दिलेलं आहे. तर प्रत्यात्म लक्षण म्हणजे काय? आत्मलक्षण म्हणजे आत्मलक्षण म्हणजे स्वतःचं लक्षण. फर्दर आत्मलक्षण म्हणजे काय हे सांगताना त्यांनी काय दिलेलं आहे? आत्मलिंगम इति अव्यभिचारी लक्षण. म्हणजे आत्मलक्षण म्हणजे काय की जे अव्यभिचारी लक्षण असते. आता वरती आपण बघितलेलं व्यभिचारी म्हणजे काय? विश्वासार्ह नाही आहे, विश्वासघातकी आहे, म्हणजे कधी आहे कधी नाही आहे. पण इथं काय म्हटलेलं आहे? अव्यभिचारी लक्षण. म्हणजे चरकांनी काय सांगितलेलं आहे? प्रत्यात्म लक्षण म्हणजेच आत्मलक्षण. आणि आत्मलक्षण म्हणजे काय हे सांगताना त्यांनी काय सांगितलेलं आहे? जे लक्षण अव्यभिचारी आहे त्याला आत्मलक्षण म्हणायचं, म्हणजेच अनुषंगाने त्यालाच प्रत्यात्म लक्षण आपण म्हणायचं. आता अव्यभिचारी म्हणजे काय की ते सदैव तुमच्या सोबत असते, विश्वासार्ह लक्षण असते. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल ज्वर हा जो व्याधी आहे त्याच्यामध्ये अंगसंताप म्हणजे टेम्परेचर जे राईज होतं ते प्रत्येक ज्वरामध्ये असतं. म्हणजे ते कधी आहे कधी नाही आहे, अनसर्टनिटी नाही आहे. ते म्हणजे फिक्स आपल्याला माहिती आहे की हे म्हणजे ज्वर हा व्याधी आहे ना तर ताप हा असणारच आहे. म्हणून इथे काय म्हटलेलं आहे? अव्यभिचारी झाले ते, इमानदार. म्हणजे कायम जेव्हा जेव्हा व्याधी तो उत्पन्न होईल त्यावेळेस त्या व्याधीसोबत ते लक्षण पण उत्पन्न होणार. म्हणून त्या व्याधीचं ते जे लक्षण आहे अशा प्रकारचं अव्यभिचारी लक्षण त्याला प्रत्यात्म लक्षण म्हणायचं. म्हणजे उदाहरणार्थ काय? अंगसंताप हे ज्वराचं प्रत्यात्मिक लक्षण झालं आणि इतर लक्षणे ही सामान्य लक्षणांमध्ये आली. अशा प्रकारे प्रत्यात्म लक्षण आपल्याला समजून घ्यायचं आहे. अजून एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर अतिसारामध्ये जसं द्रवमल प्रवृत्ती, म्हणजे जेव्हा कधी अतिसार उत्पन्न होईल त्या प्रत्येक वेळेस द्रवमल प्रवृत्ती हे लक्षण असणारच आहे डेफिनेटली. म्हणून त्याला प्रत्यात्म लक्षण असं, अतिसाराचं प्रत्यात्म लक्षण असं म्हटलेलं आहे. आता पुढचा पॉईंट बघूया आपण. व्याधी व लक्षण हे एकच आहेत का ह्याच्यामध्ये काही फरक आहे? तर रेफरन्स आहे चरक निदानस्थान 8वा अध्याय 40वा श्लोक. आणि सिमिलर श्लोक हा माधव निदान 1/7 जो 7वा श्लोक आहे पहिल्या अध्यायातला माधव निदानाच्या, त्याच्या टीकेमध्ये पण हा सेम श्लोक आलेला आहे. तर श्लोक असा आहे: ज्ञानार्थम यानी च उक्तानी व्याधिलिंगानी संग्रहे व्याधयस्ते तदात्वे तू लिंगाना इष्टानी नामयः. म्हणजे काय की जी लक्षणे लक्षण संग्रहात किंवा निदान स्थानात असेल, चिकित्सा स्थानात असेल, सूत्रस्थानात असेल, म्हणजे ग्रंथांमध्ये जी लक्षणे ज्यांचं स्वतंत्रपणे वर्णन केलेलं आहे आणि जे स्वतंत्रपणे जेव्हा उत्पन्न होतात जी लक्षणे, आणि जेव्हा कधी ते उत्पन्न होतात त्यामुळं समजा एखाद्या व्याधीचं ते ज्ञान करून देत असतील तर त्या लक्षणांना आपण काय म्हणायचं? व्याधी स्वरूप लक्षणे आहेत. याचं एक्झाम्पल सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल पुढे. लक्षात आलं? म्हणजे जी लक्षणे, ज्या लक्षणांचं संग्रहांमध्ये किंवा संहितेमध्ये वर्णन केलेलं आहे, म्हणजे महत्त्वाची आहेत ती, त्यामुळे ते वर्णन केलेलं आहे, बरोबर. आणि ज्यांची उत्पत्ती झाल्यावर व्याधीचं ज्ञान होतं, अशी जी लक्षणं आहेत किंवा लक्षण संग्रह आहेत त्यांना काय म्हणायचं? व्याधी स्वरूप आपण म्हणू शकतो. पण जी काही लक्षणे आहेत जी स्वतंत्रपणे उत्पन्न होत नाही आहेत, ती दुसऱ्या कुठल्या तरी एका व्याधीमध्ये त्या व्याधीच्या अधीन राहून उत्पन्न होतात, अशी जर ती लक्षणं असतील तर त्यांना त्या व्याधीची लक्षणं असं म्हणायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल जेव्हा आता आपण बघितलं प्रत्यात्म लक्षणांमध्ये म्हणजे अंगसंताप.
अंगसंताप हे ज्वराचं प्रत्यात्म लक्षण आहे, बरोबर. आता अंगसंताप हा जर स्वतंत्र उत्पन्न झालेला असेल आणि त्याच्यामुळे ज्वर ह्या व्याधीचं ज्ञान होते आपल्याला, तर आपण काय म्हणणार की बाबा अंगसंताप म्हणजे ज्वर हा सेपरेट व्याधी झाला, म्हणजे त्याला आपण व्याधी म्हणणार त्या ज्वराला, बरोबर, त्या लक्षणाला किंवा त्याला व्याधी स्वरूप म्हणून ज्वर म्हणणार. परंतु जर समजा दुसऱ्या एका व्याधीमध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल राजयक्ष्मा असेल किंवा कास असेल किंवा अजून कुठला तरी व्याधी असेल, तर त्याच्यामध्ये त्या व्याधीच्या अनुषंगाने त्या व्याधीच्या आधारभूत जर ज्वर म्हणजेच अंगसंताप हे जर लक्षण उत्पन्न झालं, तर तिथं आपण त्याला व्याधी म्हणणार नाही आहे. तिथं काय म्हणणार आहे की हां, हे राजयक्ष्मा या व्याधीचं हे लक्षण आहे किंवा हे कास ह्या व्याधीमध्ये उत्पन्न झाले, त्यामुळं कास ह्या व्याधीचं ज्वर किंवा अंगसंताप हे लक्षण झालं, म्हणजे तिथं आपण लक्षण स्वरूपात त्याला समजणार आहे. आणि पहिल्या उदाहरणामध्ये काय पकडणार आहे आपण, त्याला व्याधी स्वरूप म्हणून कन्सिडर करणार आहे. म्हणजे हा भेद आहे. कुठे त्याला व्याधी म्हणायचं, म्हणजे एकच ज्वर हा व्याधी पण आहे आणि लक्षण पण आहे. ह्या उदाहरणावरनं आपल्याला व्याधी व लक्षण ह्याच्यामध्ये जो फरक आहे तो समजून येतो. डिटेल आपण बघणार आहे त्याचं. तर जी लक्षणे लक्षण संग्रहात किंवा निदान स्थानात किंवा चिकित्सा स्थानात म्हणा वर्णिलेली आहेत, ती लक्षणे जर स्वतंत्रपणे उत्पन्न होऊन एखाद्या व्याधीचं ज्ञान करून देत असतील तर त्यास व्याधी स्वरूप म्हणता येईल, बरोबर. परंतु जी लक्षणे अन्य व्याधींमध्ये त्या व्याधीच्या अधीन होऊन उत्पन्न होत असतील तर त्यांना त्या व्याधीची लक्षणे समजायचं. ह्याचं उदाहरण मी आताच तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. आता आपण त्याचं 1 बाय 1 डिफरन्स बघूया, व्याधी आणि लक्षण. तर व्याधी काय असतो की स्वतंत्रपणे व्याधी उत्पन्न झालेला असतो, आणि लक्षण काय आहे, हे लक्षण आपण बघितलेलं आहे की कुठल्या तरी व्याधीच्या आधारभूत किंवा अनुषंगाने ते उत्पन्न झालेलं असतं, म्हणून काय ते परावलंबी असतं. त्यानंतर व्याधी हा प्रधान आहे, म्हणजे मेन आपण का ओळखतो की म्हणजे व्याधी स्वतंत्र असल्यामुळं आणि लक्षणं त्याच्या आधारभूत असल्यामुळं प्रधान काय आहे, व्याधी आहे, आणि अप्रधान म्हणजे गौण काय आहे, लक्षणं आहेत. म्हणजे सेपरेट लक्षणांचं वर्णन आपल्या ग्रंथांमध्ये आलेलं नाही आहे. तर व्याधी आणि त्याच्या अनुषंगाने मग त्याची लक्षणे असं वर्णन ग्रंथांमध्ये आलेलं आहे. त्यामुळं व्याधी प्रधान आहे आणि लक्षण अप्रधान आहे. तिसरा फरक आहे, व्याधी हा अवयवी आहे. म्हणजे अवयवी म्हणजे काय की आता जसं अनेक घटकांनी एकत्र आलेला आहे म्हणून त्याला अवयवी म्हटलेलं आहे, आणि त्या घटकांना काय म्हटलेलं आहे, अवयव म्हटलेलं आहे. म्हणजे काय की व्याधी हा अवयवी झाला तर लक्षण हे त्या व्याधीचं अवयव झालं किंवा घटक झाला किंवा भाग झाला त्या व्याधीचा. लक्षात येते? अशा प्रकारे हा तिसरा डिफरन्स आहे. आणि चौथा आहे, व्याधीची स्वतःची विशिष्ट संप्राप्ती असते आणि लक्षणाचं विशिष्ट संप्राप्ती नसते. म्हणजे व्याधीसाठी काय असतं की त्याचं एक घटनाक्रम असतो की पहिला दोषदृष्टी झाली, मग त्याच्यानंतर दोष प्रकोपित झाले, मग कुठे गेले, त्याचा संचार झाला, मग म्हणजे स्थान संश्रय झाला, मग दुष्ट झाले, आणि मग पुढे जाऊन व्याधी उत्पत्ती झाली. असा जो क्रम आहे म्हणजे संप्राप्ती आहे, ही सगळी प्रोसेस आहे. तसं लक्षणाला विशिष्ट संप्राप्ती असल्याच असं काय नाही. आणि पुढचा फरक आहे की व्याधी उत्पत्तीसाठी दोष-दुष्य समूर्छनेची गरज असते. हे आपण व्याधीच्या व्याख्येमध्ये बघणार आहे पुढे की दोष-दुष्य समूर्छनेशिवाय व्याधी उत्पन्न होऊच शकत नाही. तर लक्षणाचं तसं काय नाही आहे की दोष-दुष्य समूर्छनेची गरजच असते असं नाही आहे. फॉर एक्झाम्पल आता वाददोष वाढला, लक्षण उत्पत्ती होते, पण तिथं नुसता दोष वाढलेला आहे, दोष-दुष्य समूर्छना झालेला नाही आहे. आणि व्याधीमध्ये कसं असतं की नुसता दोष दुष्ट होऊन व्याधी उत्पन्न होत नाही, तर त्याच्यासाठी दोष आणि दुष्य ह्यांचं मिश्रण व्हायला लागतं किंवा ह्यांचा संपर्क यायला लागतो.
त्याला पण विशेष मिश्रण म्हणजे दोष आणि दुष्यांचं विशेष प्रकारचं समूर्छना किंवा मिश्रण. म्हणजे समूर्छना म्हणजे जसं आपण ह्याचं रसशास्त्रामध्ये एक चांगलं एक्झाम्पल आहे, जसं पारा आणि गंधक एकत्र केल्यावर पाऱ्याचा फॉर्म वेगळा असतो, त्याचं आकार रूप वेगळं असतं आणि गंधकाचं वेगळं आहे. पण हे दोन्ही मिक्स केल्यावर त्याच्यातनं जो पदार्थ निर्माण होतो तो पाऱ्यासारखा पण दिसत नाही आणि गंधकासारखा पण दिसत नाही, वेगळंच काहीतरी तयार होतं. म्हणून ह्याला समूर्छना म्हटलेलं आहे. तसंच दोष आणि दुष्य ह्यांच्या समूर्छनेपासून व्याधी उत्पन्न होतो. पण लक्षणांच्या उत्पत्तीसाठी दोष दुष्य समूर्छनेची गरज नसते. तर अशा प्रकारे हा झाला व्याधी आणि लक्षण ह्यांच्यामधला डिफरन्स. पुढचा जो शेवटचा पॉईंट आहे रूप या सेक्शनमधला, तर ते आहे रूपज्ञानाचं महत्त्व. म्हणजे रूप आपण कशाला अभ्यासायचं, त्याचा उपयोग काय, ते बघूया आपण आता. तर पहिला उपयोग आहे रूप ज्ञानामुळे, म्हणजे लक्षणांच्या ज्ञानांमुळे त्याची माहिती घेतल्यामुळे काय होतं की त्या व्याधीमध्ये, एखाद्या व्याधीमध्ये काय होतं की दोषांच्या अंशांश कल्पनेचं ज्ञान होतं. म्हणजे एकतर कुठला दोष प्रकोपित झालेला आहे हे कळतंच, पण दोष कुठल्या गुणांनी प्रकोपित झालेला आहे किंवा त्या दोषाचा कुठल्या रसामुळे ते प्रकोपित झालेला आहे ह्याचा पण अंदाज आपल्याला येऊ शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर दाह हे लक्षण असेल तर तिथं काय आपल्याला कळणार आहे की पित्त दोषाचा उष्ण गुणामुळे वृद्धी झालेली आहे ह्याचा आपल्याला अंदाज येतो. किंवा शूल हे जर लक्षण असेल तर वात दोषाच्या वृक्ष आणि शीत गुणाची वृद्धी झालेली आहे हे आपल्याला समजू शकतं. अशा प्रकारे दोषांच्या अंशांश कल्पनेचं पण आपल्याला ज्ञान होतं रूपामुळे. दुसरा आहे स्थान संशयाची निश्चिती होते किंवा स्थान संशय कुठं आहे ह्याचं ज्ञान होतं. तर हे कसं होतं, म्हणजे फॉर एक्झाम्पल लक्षण असेल शिरशूल हे लक्षण असेल तर ह्याच्यावरून आपल्याला काय कळणार आहे की जे काय दोषदृष्टी झालेली आहे ती त्याचं स्थान संशय कुठे झालेलं आहे, शिरप्रदेशी झालेलं आहे, बरोबर. म्हणून मग शिरशूल उत्पन्न झालेलं आहे. सिमिलर कटिशूल ह्या लक्षणामुळे काय करणार आहे की स्थान संशय हा कुठे आहे, कटिप्रदेशी आहे. तसंच संधिवात किंवा मध्ये संधिगत वातामध्ये संधिशूल हे जर लक्षण असेल तर आपल्याला काय करणार आहे की बाबा दोष सगळीकडे फिरत असतील, पण जेव्हा व्याधी उत्पत्तीच्या आधी स्थान संशय होतो तो कुठे झालेला आहे, संधिप्रदेशी झालेला आहे. म्हणजे स्थान संशयाची निश्चिती होते आणि ज्ञान पण होते. त्यानंतर पुढचा उपयोग काय, हेतूंचं ज्ञान होतं. म्हणजे विशिष्ट लक्षणांमुळे काय स्पेसिफिक हेतू आपल्याला कळून येतात. फॉर एक्झाम्पल वातज ज्वर ह्याची जी लक्षणं आहेत त्या लक्षणांवरनं, त्याच्या रूपांवरनं वातज म्हणजे दोषाचं प्रबलता आपल्याला कळून आली तर त्यानुसार आपण अंदाज बांधू शकतो की त्याच्यामध्ये हेतू पण वात दोष वाढवणारे असणार आहेत. तर अशा प्रकारे हेतूंचं सुद्धा आपल्याला लक्षणांनी ज्ञान होऊ शकतं. त्यानंतर मेन आहेच व्याधी व त्याच्या प्रकाराचे ज्ञान होतं लक्षणांमुळे. म्हणजे व्याधी व्यक्ती झाल्यावर जे लक्षणं उत्पन्न होतात त्याला आपण रूप म्हणतो. त्यामुळे डेफिनेटली आपल्याला व्याधीचं ज्ञान होणार आहे एक, आणि नुसतं व्याधीचं ज्ञान होणार नाही आहे. तर तिथं दोषानुरूप वेगवेगळी लक्षणं उत्पन्न होणार आहेत. तर त्या लक्षणांवरनं किंवा याचा टाईप कुठला आहे, प्रकार कुठला आहे ते पण आपल्याला कळून येणार आहे. वाताचा आहे, पित्ताचा आहे, कफ प्रकार आहे, किंवा बऱ्याच व्याधींमध्ये रक्तज प्रकार असतो, सान्निपातिक प्रकार असतो, द्वंद्वज म्हणजे दोन दोषांचे मिळून जे प्रकार आहेत. तर हे प्रकाराचं ज्ञानसुद्धा आपल्याला जे ग्रंथांमध्ये दिलेलं आहे की बाबा ह्या प्रकारामध्ये ही लक्षणे उत्पन्न होतात, मग ती लक्षणे आपल्याला दिसली तर आपण तो प्रकार त्याच्यावरून ओळखू शकतो, बरोबर. आणि पुढचा उपयोग आहे साध्यासाध्यत्वाचं ज्ञान होतं व्याधीचं. म्हणजे जर लक्षणं जास्त प्रमाणात उत्पन्न झाली असतील, सगळीच्या सगळी लक्षणं जी ग्रंथांमध्ये दिलेली आहेत ती सगळीच एखाद्या रोग्यामध्ये दिसून येत असतील
तर याचा अर्थ काय की त्या रोग्याचा त्याला जो व्याधी झालेला आहे तो काय लवकर बरा होणारा नाही आहे, म्हणजे कष्टसाध्य असणार आहे. तर अशा प्रकारे साध्यासाध्यत्वाचं आपल्याला ज्ञान होऊ शकतं. किंवा उलटं जर बघितलं तर एखाद्या रोग्यामध्ये स्पेसिफिक एखादा व्याधी झाला असेल आणि त्याचं एखादंच लक्षण असेल फक्त उत्पन्न झालेलं, व्यक्त झालेलं, तर आपण काय समजू शकतो की हा व्याधी जरा अल्पबलाचा आहे, त्यामुळं थोडी ट्रीटमेंट दिल्यावर, थोडी चिकित्सा दिल्यावर तो लवकर बरा होऊ शकतो, म्हणजे सुखसाध्य असणार आहे. तर अशा प्रकारे साध्यासाध्यत्व आपल्याला कळून येतं. त्याप्रमाणेच व्याधीचं विशेष अवस्थाचं सुद्धा नॉलेज आपल्याला ह्या लक्षणांवरनं होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल सामावस्था, निरामावस्था, म्हणजे जे आता ज्वर आहे, ज्वरामध्ये ग्रंथांमध्ये दिलेलं आहे की सामावस्थेमध्ये ही लक्षणं असतील, निरामावस्थेमध्ये ही लक्षणं असतील, किंवा नवज्वर असेल तर ही लक्षणं आहेत, जीर्णज्वर असेल तर ही लक्षणं आहेत. तर त्या लक्षणांवरनं त्या व्याधीची अवस्था आपल्याला ओळखता येते आणि त्यानुसार आपल्याला त्याच्यावर स्पेसिफिक चिकित्सासुद्धा अवस्थेनुसार वेगवेगळी सांगितलेली आहे. त्यामुळे अशा प्रकारे आपण रूपज्ञानाचा वापर केला आणि अवस्था ओळखली तर त्यानुसार आपण चांगली चिकित्सासुद्धा त्या रोगावर आपण करू शकतो. तर अशा प्रकारे ह्या रूपज्ञानाचं महत्त्व आहे. तर आज आपला रूप हा पॉईंटसुद्धा आता कव्हर झालेला आहे. म्हणजे आता आपले निदान पंचकातले पहिले 3 जी साधनं आहेत, हेतू, पूर्वरूप आणि रूप, हे तिन्ही साधनं बघून झालेले आहेत. आजच्या लेक्चरला इथेच थांबूया. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा पॉईंट, पुढचं साधन बघूया. थँक्यू.